आता आपण आहे या स्थितीमध्ये, शयन स्थितीमध्ये उत्तान पादासन करायचं आहे. द्विपाद उत्तान पादासन. एकला श्वास बाहेर सोडायचा आहे आणि एकला श्वास घेत दोन्ही पाय सावकाश वरती उचलायचे. ओके, छान केले सर्वांनी. आहे त्या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आसन टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. या आसनामुळे आपल्या पोटाच्या स्नायूंना चांगला ताण येतो. त्या ठिकाणचे असणारे ग्रंथी, पाचक ग्रंथी, अंतस्रावी ग्रंथी, अंतेंद्रिये ही कार्यरत होतात आणि अन्नपचन होण्यास चांगल्या प्रकारे मदत होते. सावकाश आसन सोडायचे. सावकाश श्वास सोडत सोडत पाय जागेवरती.